राजा आणि मौनाचा शाप. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. डोंगर रांगा आणि घनदाट जंगलांच्या मधोमध वसलेलं एक समृद्ध राज्य होतं. त्या राज्याचा राजा अत्यंत पराक्रमी, बुद्धिमान आणि न्यायप्रिय होता. पण त्याच्यात एक मोठी उणीव होती. त्याला सतत बोलायची सवय होती. सभेत असो, दरबारात असो किंवा सामान्य माणसात असो, राजा स्वतःच बोलायचा आणि इतरांना बोलूच द्यायचा नाही. मंत्री काही सांगायला गेले तर राजा मध्येच थांबवायचा. सैनिकाने काही अडचण मांडायचा प्रयत्न केला तर राजा म्हणायचा, मला सगळं माहीत आहे. हळूहळू राज्यात एक विचित्र शांतता पसरली. लोक बोलायचे थांबले, प्रश्न विचारायचे बंद झाले, कारण राजा ऐकतच नव्हता. एके दिवशी राज्यावर संकट आले. पावसाळा असूनही पाऊस पडेनासा झाला. नद्या आटू लागल्या. शेती कोरडी पडली. शेतकरी दरबारात तक्रार घेऊन आले, पण राजा नेहमीप्रमाणे स्वतःच उपाय सांगत राहिला. कोणीही त्याला खरं कारण सांगू शकले नाही. त्याच काळात राज्याच्या सीमेवर एक वृद्ध साधू आला. त्याचं नाव कुणालाच माहित नव्हतं. तो गावोगावी फिरत होता. फार कमी बोलायचा आणि जास्त ऐकायचा. लोक म्हणायचे, हा साधू भविष्य पाहू शकतो. साधू दरबारात आले तेव्हा राजाने नेहमीप्रमाणे मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली, पण साधू शांतपणे उभा राहिला. राजा थांबला आणि त्याने विचारलं, तुम्ही काही बोलत का नाही? साधू हसला आणि म्हणाला, महाराज, बोलायला वेळ मिळाल्यावर बोलेन. दरबारात सगळे चकित झाले. पहिल्यांदाच कुणी राजाला असं उत्तर दिलं होतं. राजाने साधूला जवळ बोलावलं आणि त्यांचं म्हणणं ऐकलं. साधू म्हणाले, महाराज, तुमच्या राज्यावर मौनाचा श्राप आहे. राजा हसून म्हणाला, मौनाचा शाप? मी तर सतत बोलतो. साधू शांतपणे म्हणाला, तुम्ही बोलता पण ऐकत नाही. जिथे ऐकणं संपतं तिथे शहाणपण संपतं. हा शाप तुमच्या बोलण्याचा नाही तर न ऐकण्याचा आहे. राजा प्रथम चिडला, पण साधू पुढे म्हणाला, जर तुम्हाला हा शाप दूर करायचा असेल तर 7 दिवस मौन पाळा. या 7 दिवसात फक्त ऐका, एक शब्दही बोलू नका. राजा अडचणीत पडला. राजाला मौन पाळणं अशक्य वाटत होतं, पण राज्याच्या भल्यासाठी त्याने हे आव्हान स्वीकारलं. पहिला दिवस खूप कठीण गेला. दरबारात बसून राजा काहीच बोलू शकत नव्हता. मंत्री बोलत होते, सैनिक आपली अडचण सांगत होते, सामान्य लोक आपली व्यथा मांडत होते. राजा फक्त ऐकत होता. दुसऱ्या दिवशी त्याला लक्षात आलं की किती गोष्टी त्याला आधी माहीतच नव्हत्या. तिसऱ्या दिवशी त्याला समजलं की लोक त्याच्याशी का घाबरून बोलायचे. चौथ्या दिवशी त्याच्या डोळ्यात पाणी आलं. 7व्या दिवशी साधू पुन्हा दरबारात आले. राजाने उठून त्यांना वंदन केले. मग साधू म्हणाले, राजन, आता तुम्ही बोलू शकता. राजा म्हणाला, आज मला समजलं की राजा असूनही मी किती अंध होतो. मी बोललो खूप, पण ऐकलंच नाही. त्या दिवसापासून राज्य बदललं. राजा कमी बोलू लागला, जास्त ऐकू लागला. पावसाने पुन्हा हजेरी लावली. शेती हिरवीगार झाली. लोकांमध्ये आनंद परत आला. ही फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त बोलणं नाही, ऐकणंही शिकायला हवं. मौन कधी कधी शब्दांपेक्षा जास्त शिकवून जातं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.